हाय गाईज, मी कपिल. तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत. माझ्यासोबत विजय निकम सर. नमस्कार. सर, खूप खूप स्वागत तुमचं प्लॅनेट मराठीवर. थँक्यू व्हेरी मच. विषय आहे वेल डन आई या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चचा. सर, खूप गमतीशीर सिनेमा आहे. ट्रेलर खूप चांगला झालेला आहे. थँक्यू. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं, सिच्युएशनल कॉमेडी सिनेमे मराठीत खूप कमी बनतात. मराठीतच का ओव्हरऑल आपण जर का बघितली इतर लँग्वेजमध्ये पण सिच्युएशनल कॉमेडी हा प्रकार खूप कमी बघायला मिळतो. तर एकूण या सगळ्या सिनेमाविषयी काय? तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन अगदी परफेक्ट आहे की सिच्युएशनल कॉमेडी कॉमेडी आपल्याकडे बऱ्याचदा होते, वेगवेगळ्या तऱ्हेची होते, पण सिच्युएशनल कॉमेडी हा प्रकार जो आहे तो हम्म, लिहिताना फार जपून हाताळावा लागतो. तुम्हाला माहिती आहे का? लिहिताना त्याचा ग्राफ आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या पात्रांचा सुयोग्य उपयोग, ताळमेळ आणि टायमिंग या सगळ्या गोष्टी ज्या नाटकात 1-1.5 महिन्याच्या तालमीनंतर व्यवस्थित होऊ शकतात, त्या इथं तुम्हाला एका दिवसात त्या कराव्या लागतात. त्यामुळे आणि सगळेच कलाकार तगडे असावे लागतात. त्यामुळे हा इथं जर यशस्वी झाला असेल तर तो लेखक, दिग्दर्शक, एडिटर आणि सगळे कलाकार या सगळ्यांचा मिळून तो एक टास्क होता. पण मला एक विचारायचं आहे, विजय निकम म्हटलं म्हणजे आधी एक राजकारणी अशी एक तुमची छटा होती. बऱ्याच सिनेमांमध्ये तुम्ही त्याच्या भूमिका केलेल्या आहेत. पण आता जर काही वर्ष बघितलं तर खूप विविधांगी भूमिका तुम्ही दिसतात. म्हणजे आतली बातमी कुठली मधला पण वेगळाच वेगळ्या होता. भूमिका होती. या सिनेमातली वेगळी भूमिका आहे. तर काय तुमचं असतं क्रायटेरिया की भूमिका निवडताना? नाही म्हणजे मी खरंच हे सगळं त्या वरच्याने माझ्याकडे जे काम पाठवलं ते मी प्रेमाने करायचा प्रयत्न करतो. मुद्दा असा आहे की माझ्या सुदैवाने मला नेहमी वेगवेगळ्या भूमिका मिळत आल्या आणि वेगवेगळ्या भूमिका हा माझ्यासाठी टॉनिक आहे. माझ्यासाठी मला एकाच तऱ्हेचं करायला आवडत नाही. तर मला असं वाटतं की ज्याने तुम्हाला घडवलेलं असतं तो तुमच्यासाठी काय योग्य ते तुमच्यापर्यंत देत असतो, असं मला वाटतं. त्यामुळे आपसूक या भूमिका माझ्याकडे येत गेल्या आणि त्या मी करत गेलो. याच्यात विशाखा सुभेदार एकीकडे आहे, दुसरीकडे जयवंत पाडकर आहे. त्यामुळे कसे ट्युनिंग तुमचं दोघांचं? कारण दोघांचं टायमिंग अप्रतिम आहे विनोदाचा. तर कसं दोघांसोबत तुमचं ट्युनिंग? युनिक काय, मला तर असं वाटलं होतं की या दोघांच्या बरोबर काम करताना मला एक पहिला दिवस मी असा थोडासा सावध होतो, कारण यांच्याशी मॅच करणं टायमिंग वाईज ते विशाखा तर इतकी वर्ष या कॉमेडीच्या हास्य जत्रा आणि याच्यानंतर एवढी इमेज स्ट्रॉंग होती तिची की पण ना ही मंडळी साहजिकच एवढी मोठी कलाकार आहे, तर ही मंडळी पहिल्याच दिवशी मलाच नव्हे पण या सगळ्या नवीन मुलांना सुद्धा त्यांनी आपलंसं करून घेतलं आणि असं वाटू दिलं नाही. त्यामुळे करताना काही विशेष असं काही हे नाही झालं. काय म्हणतात, करणं खूप सोपं होतं. इव्हेंट आपोआपच सोपं. म्हणजे जे चांगले कलाकार असतात त्यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याला आपल्या कॅरेक्टर परफॉर्म करण्यासाठी काय आवश्यक ते फिलिंग्स बरोबर त्यांच्या डोळ्यातून आपल्याला मिळत जातात. हे सोपं होतं. जर तिथेच जर ब्लँक असणारा माणूस असेल तर मग प्रॉब्लेम. मराठी सिनेमा आपण म्हणतो की कंटेंट वाईज खूप प्रगल्भ होत चाललाय. म्हणजे हे वर्ष तर खूपच उत्तम आहे. एकीकडे तुम्हाला क्राईम थ्रिलर बघायला मिळाला, एकीकडे ऍक्शन बघायला मिळाली, एकीकडे कौटुंबिक सिनेमा बघायला मिळाला, एकीकडे रोमकॉम मिळाला, विनोदी सिनेमे प्रचंड आले. आणि त्यातल्या बऱ्याच सिनेमांचा तुम्ही एक पार्ट होता. प्रत्येक सिनेमात एक वेगळी छटा. तर हे वर्ष खरंच समाधानकारक. खरंच खूप समाधानकारक, खूप आनंददायी. कारण वेगळं करणं हे माझ्यासाठी खूप आनंददायी असतं. मला पहिल्या दिवशी थोडंसं नर्वसनेस येतो, आता हे आपल्याला जमेल का, हे कितपत जमेल, कारण वेगळं असतं, कधी यापूर्वी केलेलं नसतं. ते साहजिक येतो नर्वसनेस. पण एकदा का दिग्दर्शक पहिला टेक दिल्यानंतर दिग्दर्शक ओके म्हणतो, तिथून मग तो हळूहळू कॉन्फिडन्स येतो आणि ते होत जातं. मराठी सिनेमांचं तुम्ही म्हणालात ते फार, मी आत्ता व्हिडिओ बघितला युट्यूबवर, हिंदी सिनेमातली दिग्गज मंडळी अगदी नवाजुद्दीन सिद्दीकी, इरफान खान पासून खूपच ही सगळी मंडळी आवर्जून नावाजत होती मराठी सिनेमाला. मराठी सिनेमा, मराठी नाटकं याच्यामध्ये येणारे विषय. आता एकच दुर्दैवाची गोष्ट आहे की मराठी सिनेमा हा टेक्निकली आणि त्याला एक काय म्हणतात त्याला ग्रँजर त्या सिनेमाचं त्याला प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक
बजेटमध्ये बनवता येत नाही कारण तेवढी रिकव्हरी नसते. हिंदी सिनेमाला कसं अगदी जगभर भारतभर कुठेही ऑडियन्स असतो, तर तिथे त्यांना बजेट जास्त असणं परवडतं आणि त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये एक सढळपणे काम करता येतं. खूप क्रिएटिव्हली काम करता येतं. मराठी सिनेमा दुर्दैवाने कन्स्ट्रेंट असतात. तेवढ्या कन्स्ट्रेंट मध्ये सुद्धा प्रेक्षकांना एवढा आनंद देण्याचं सामर्थ्य मराठी सिनेमाचे लेखक दिग्दर्शक जर मिळवत असतील तर हॅट्स ऑफ टू. थँक्यू सो मच सर. थँक्यू. दिवाळीच्या आसपास सिनेमा रिलीज होतो आहे. एका वाक्यात प्रेक्षकांना काय सांगाल वेल्डन आणि का बघावं, काय वेगळे पण? तुमच्या दिवाळीचा आनंद तर तुम्हाला देणारच आहे. दिवाळी खूप भरपूर आनंद मिळवल्यानंतर पुन्हा क्रिसमसचा आनंद घेतल्यानंतर थोडस 31 डिसेंबर नंतर त्याचाही आनंद घेतल्यानंतर थोडस रीते पण येईल, जाणवेल. आम्ही ते जाणवू देणार नाही. 31 डिसेंबर नंतर वेल्डन आई अवश्य बघा, ज्याच्यामध्ये जयवंत वाडकर सर, विशाखा सुभेदार मॅडम आणि इतर तरुण मंडळी एनर्जी घेऊन येणार आहेत तुमच्यासाठी. खूप आनंद द्यायची संपूर्ण तयारी आम्ही केलेली आहे. अवश्य बघा 31 ऑक्टोबर नंतर वेल्डन आई. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू